हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळे. आज स्वयंपाकामध्ये तुरीच्या सोल्याचं आळण, चपाती आणि भात करायचं ठरलं. त्यासाठी मी कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा पेस्ट केला. नंतर मी भाजीची तयारी केली. त्यासाठी मी ठेचा टाकला. नंतर कांदा टमाटर टाकून भाजीला फोडणी घातलं. तिखट, मीठ, हळद, धनाकूट, थोडा गरम मसाला टाकून भाजीला फोडणी दिलं. नंतर तुरीच्या सोल्याला बारीक केलं होतं, त्याला पण टाकून दिलं आणि पाणी घातलं थोडं आणि झाकून दिलं. नंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. आमच्या विदर्भात तुरीच्या शेंगा लागल्या की सगळ्या भाज्यात तुरीचे दाणे टाकतात. वांगे सोले, कोबी सोले, सोला भात, तुरीच्या दाण्याचं आळण, सगळ्या सोल्याचं आळण, वाटल्या सोल्याचं आळण, नुसतं सगळ्याचे सोले सोले टाकतात. 2 महिने बाया काही दमच नाही घेत, सगळ्याच्यात धान्य टाकते. स्वयंपाक वगैरे झाला. नंतर जेवण वगैरे केलं आणि TV बघत बसली. नंतर 11 वाजले होते. म्हटलं चला आईस्क्रीम खाऊन येऊ. नंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला. आज खूप धुकं आणि थंडी होती. 11 वाजताच खूप धुकं दिसत होतं. नंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आलो. आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.